तर हाय हॅलो नमस्कार. जर माझी जी काही शॉपिंग आहे ती काही थांबतच नाही आहे. प्रत्येक सणाला मला पहिले शॉपिंग करावं लागते असं झालं आहे. आणि त्यासाठी आता उद्या हरतालिका आहे, तर मी लोकल स्टोअरमध्ये खूप काही शोधलं आणि शेवटी मला ऑनलाईनच शॉपिंग करावं लागली. आणि त्यासाठी आता हे मिशोवरून पार्सल मागवलेलं आहे. आणि आता हे ब्लाऊज, तर मी उद्या जी साडी घालणार आहे त्याच्यावरती हे ब्लाऊज मी मागवलं होतं. तर तुम्हाला उद्या मी माझी साडी वगैरे दाखवेलच, पण त्याआधी आता हा ब्लाऊज ओपन करून दाखवते की कसा आला आहे ते. मम्मीने ना गोल्डन कलर बोलला आणि हे असं माझं ब्लाऊज आलेलं आहे, जे की मी सिल्वर ब्लाऊज मागवलं होतं. कारण माझ्या साडीला जे कॉन्ट्रास्ट आहे तो सिल्वर आहे, त्याकरता मी हे ब्लाऊज मागवलं होतं. आणि आता बघूया याची क्वालिटी कशी येते. याच्यावरती हा पेपर आहे आणि ब्लाऊजमध्ये एक कलर दाखवले आहे. तर एवढे सगळे कलर त्याच्यामध्ये अवेलेबल होते, बट मी सिल्वर लागत होतं म्हणून मी सिल्वर मागवला. आणि हा असा आहे ब्लाऊज सिल्वर कलर मधला. तर अकॉर्डिंग टू प्राइस क्वालिटी ठीकठाक आहे. म्हणजे 197चं ब्लाऊज होतं हे, आणि त्याच्यानुसार त्याची प्राईजनुसार त्याची क्वालिटी ठीकठाक आहे. हे आणि असं आहे ब्लाऊज. तर ब्लाऊजचे जे स्लीव्ज आहे त्याला असं बलून स्लीव्ज आहे, आणि त्याचा फॅब्रिक म्हणाल तर खूप असा जाड पण नाही आहे, म्हणजे टोचणार वगैरे नाही, असा मऊच फॅब्रिक आहे आणि खूप सॉफ्ट वगैरे आहे आणि जास्त हेवी नाही आहे. तुम्ही ब्लाऊज तर बघितला. तर आता उद्याचं जे माझं लुक आहे तुम्हाला मी उद्या दाखवेलच. आणि तर आता उद्या हरतालिका आहे, त्यामुळे आता आश्वीला मी काढून देत आहे मेहंदी. आणि मी आता इन्स्टंट कोण आणला होता ह्यावेळेस, कारण की खूप वेळ मेहंदी ठेवायला वगैरे जमत नाही आणि नंतर रंगत नाही. आणि ह्या कोणची मेहंदीचा रंग लाल होतो आणि तुम्हाला आवडतो, म्हणून मी आता हा कोण मागवला होता. आणि आता मी आश्वीला मेहंदी काढून देत आहे. त्याच्यानंतर मला माझ्या हाताने मेहंदी काढायची आहे. चला तर मी तुम्हाला आता आश्वीची मेहंदी कशी काढते ते नंतर दाखवते, नंतर माझी मेहंदी दाखवते. आणि आजचा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, कारण की उद्याची पूजा वगैरे माझं लुक सर्व आहे व्हिडिओवर. हा तर मातीची नुसते मातीची कुठे. तर आता मी आश्वीच्या हातावर मेहंदी काढून देत आहे. आणि तिची मेहंदीच्या नंतर आम्हाला बाहेर जायचं आहे, म्हणजे उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. त्याचं पण काही डेकोरेशनचं सामान आणायचं आहे, त्यासाठी बाहेर पण जायचं आहे. तर त्याचं पण माझं आवरायचं बाकी आहे. तर आश्वीची मेहंदी झाल्यावर मी निघणार आहे. आणि आता मी पटकन आश्वीला अशी साधी दोन्ही हातावर मेहंदी पटकन काढून देत आहे. आणि अशा प्रकारे आश्वीला मी एकदम सिंपल मेहंदी काढून दिलेली आहे, कारण की आम्हाला पुढे पण खूप छान मेहंदी काढायची आहे आश्वीला काही दिवसांनी. तर ही पटकन निघली पाहिजे, म्हणून मग आता ही मेहंदी अशी सिंपल काढलेली आहे. आणि पुढची मेहंदी कशासाठी काढायची आहे किंवा पुढे काय आहे ते सर्व बघण्यासाठी चॅनलवरती जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की बाय बाय फ्रेंड्स. तर आता बाहेर जायचं आहे, माझी तयारी बाकी आहे. आणि हे तर बाहेर पण जाऊन बसले. तर मग मी पण आवला आणि पटकन आता बॅग घेऊन निघाले. कुठे जायला अशी. तर आता गणपती डेकोरेशनचं जे सामान मला लागत होतं ते सर्व मी या दुकानातून घेतलेलं आहे. आणि आता डेकोरेशनचं गणपतीचं सामान आल्यानंतर आता हरतालिकेची पूजा आम्ही जमा करत आहे. तर हरतालिका पूजेची जी काही पालपत्री असते ती आम्ही जमा करतोय. सो आता भेटूया थोड्याच वेळात. तर आता आमच्याच बगीच्यामध्ये भरपूर असे पानं आहेत, जास्वंदी वगैरे, जास्वंदी, सीताफळ, पेरू वगैरे ते आम्ही घेतलेले आहे. आता आश्वीची मेहंदी झाल्यानंतर मी माझ्या हातात सुद्धा मेहंदी काढत आहे. तर आता मी कशी मेहंदी काढते तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते. आणि हे अशा प्रकारे मी हातावर मेहंदी काढलेली आहे, सिंपल अशी मेहंदी काढलेली आहे. आणि आता उजव्या हातावर मेहंदी जमत नव्हती, म्हणून आशिष यांना सांगितलं होतं थोडीशी सेम मेहंदी काढायला. पण त्यांची मेहंदीची जे स्किल आहे ते बघितल्यानंतर मी ठरवलं की डाव्याच हाताने होत नाही, की आपणच मेहंदी काढावी. आणि म्हणून मीच माझ्या हातावर आता डाव्या हाताने मेहंदी काढून घेत आहे. आणि हे सर्व शूट जे घेतलं होतं मी ते होतं हरतालिकेच्या एक दिवस आधीचं, त्याच्यामुळं हे हरतालिकेची सर्व तयारी चालू होती ह्या व्हिडिओमध्ये. आणि गणपतीच्या डेकोरेशनचं सामान सुद्धा आणलं. आणि आता भेटूया आपण उद्या नेक्स्ट मॉर्निंगला. अँड गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर ही अशी माझी मेहंदी रंगलेली आहे. आणि त्यानंतर आता हरतालिकेची जी पूजा आहे त्याची तयारी करायची आहे. चला तर मग आजची आमच्या हरतालिकेची पूजा करूया.
तर आमच्या इथे सार्वजनिक पूजा होत असते हरतालिका आणि वटपौर्णिमेच्या. स्वतः ब्राह्मण पुजारी येतात आणि त्यांच्या हस्ते आमची पूजा होते. तर त्याच्यामुळे 12:30चा पूजेचा टाईम होता म्हणून पटकन आईने मी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि त्यानंतर तयारी वगैरे करून आम्हाला मंदिरात पूजासाठी जायचं होतं. सो आता पूजेची जी काही तयारी ती अर्धी झालेली आहे, काही बाकी आहे. मग आता पटकन स्वयंपाक करून घेतो आणि लगेच तयारीला लागतो. तर मग आजची आमची पूजा बघण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. पूजापत्री आहे ती सर्व आता वेगवेगळी काढून घेत आहे. त्या ताटात काढून सगळं तिथे मग माझा ड्रेस घालू? हा घालून घे. तुझं चालेल. जा बरं ना. तू आशीर्वाद कर. अशा प्रकारे आमचे आता हे पूजेचं ताट आणि बेलपत्रीचं ताट तयार झाले. मी बघितलं की आम्ही ताट वगैरे काढून ठेवलेलं आहे. आता मी माझी तयारी करत आहे. तर मी माझ्या तयारीचं तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते. भेटूया थोड्याच वेळात. तर माझं आवडायचं घेतलं तर पहिले आधी आवडून द्यावं लागतं. तर मला आधीची तयारी करते म्हणजे माझी तयारी व्यवस्थित होईल. तर आता पहिले आश्वीची तयारी करून दिली. आश्वीची तयारी व्यवस्थित झाली म्हणजे आता माझी व्यवस्थित होईलच. म्हणून आता आश्वीची तयारी झाल्यानंतर लगेच माझी तयारी करत आहे. आणि हे आहे माझ्या हरतालिकेचं आजचं लूक. सो आता आम्ही मंदिरात जातोय. भेटूया थोड्याच वेळात. आणि आता आम्ही मंदिरात आलेलो आहे आणि आता मंदिरात सर्वजण मिळून पूजा वगैरे करणार आहे. आणि अशा प्रकारे आम्ही चौरंग मांडलेला आहे पूजेसाठी. त्याला केळीचे खांब बांधलेले आहेत. तसेच त्याच्यावरती महादेवाची पिंड, पार्वती हे सर्व काढलेलं आहे. आणि सोबतच असा छान फुलोरा सुद्धा लावलेला आहे. तर अशी फुलांच्या माळीचा फुलोरा आम्ही तयार केलेला आहे. आणि त्यानंतर आता पूजेची सुरुवात करायची आहे. वरुणाय नमः. सकलोपचारार्थे गंधर्व नमस्कार करावा तिला. ओम प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. चला हातामध्ये वाचं स्मरण करा. त्या पार्वतीचं स्मरण करा. हरी ओम ओम आगच्छ देवदेवेश तेजो राशे जगत्पते क्रियामाण मया पूजं गृहाणं सुरसत्तं श्री उमा महेश्वर देवताभ्यो नमः. शंकरावर आणि पार्वतीवर अक्षर पाहून द्या. ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षदान समावा छाती लावा आणि जमिनीवर ठेवून द्या. अवग्रहण पूर्वकं वंदन पूर्वकं उत्तरे निर्माल्य विसृज्य. तुमचा महादेव. तर आता पूजा झाल्यानंतर आम्हाला महाराजांनी छान हरतालिकेच्या व्रताची कथा सांगितलेली आहे. त्यानंतर आम्हाला बेल व्हायचं आहे आणि आरती वगैरे करायची आहे. समाधान वाटू लागलं की श्रीमंत जावई आपल्याला मिळतोय. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून निघून आले आणि नमस्कार करा. उमा महेश्वर देवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. एका सुरात ओम नमः शिवायचा आवाज येऊ द्या ना. गाण्याचा आवाज येतो इथे मला. ओम नमः शिवाय. 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 हरतालिकेच्या पूजेसाठी साडी नेसली छान. आशिष रावांचं नाव घेते. राखून तुमच्या सर्वांचा मान.
16 पत्र जमा केले हरतालिकेच्या पूजेसाठी. प्रांजल रावांसोबत बांधल्या 7 जन्मांच्या गाठी. तर आता पूजा वगैरे झाली, सर्वांनी नावं वगैरे घेतले, हळदी कुंकू लावलं आणि थोडंफार फोटोशूट रीलशूट वगैरे जे काय आहे ते केलं आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो. आणि ह्या उपवासाला आम्ही तिखट मीठ खात नाही, म्हणून आता हा छान मसाला दूध बनवलं होतं आणि त्याचंच आम्ही आता आईने मी फराळाचं केलेलं आहे. तर आमची अशी छान मंदिरात सर्व मिळून पूजा झाली. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, मसाला दूध केलं होतं फराळासाठी, ते फराळ केलं आणि आता यानंतर मला गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे. त्यासाठी मी कालच सामान आणलेलं आहे आणि आता ते सर्व डेकोरेट करायचं आहे. तर मी आता साडी वगैरे चेंज करते आणि त्यांचं गणपतीचं डेकोरेशन करते. सो बघूया आता पुढे आमचं डेकोरेशन कसं होतं ते. आणि आता मी डेकोरेशन करत आहे गणपतीसाठीचं. तर मी हे मागं बॅक कवर करत आहे पेपरचं. तर त्यासाठी मी घेतली ऑरेंज कलरचे पेपर आणलेले आहे. तर असे ह्या साईजमध्ये मी असे 4 कागद आणलेले आहेत आणि आता ते पेपर असे जॉईन करत आहे, जेणेकरून एवढा मोठा तो असा बॅक पेपर होऊन जाईल आणि त्याच्यावरती मी छान अशी पेंटिंग वगैरे करणार आहे. तर बघूया आता लास्ट माझं हे बॅक पेपरचं डेकोरेशन कसं होतं ते. आणि आता मी येल्लो कलरची अशी कमान कट केलेली आहे आणि ते ह्या ऑरेंज पेपरवर चिटवायची आहे. तर आता तुम्हाला अजून हळूहळू माझं डेकोरेशनचा लुक दाखवते. आणि अशा प्रकारे आमचे बॅकड्रॉप तयार झालं आहे आणि लास्ट याचं फिनिशिंग टच बाकी आहे, तर तुम्हाला मी दाखवते. आणि फायनल टच म्हणजे जो गणपती होता तो मी ड्रॉइंग केलेला होता आणि आता वरती मला शुभ लाभ असं लिहायचं होतं. तर आता मी ते पण लिहून घेतलेलं आहे आणि खूप छान हा असा बॅक पेपर वाटत आहे आणि तो गणपती तर खूपच छान दिसत आहे. आणि अशा प्रकारे झालेला आहे माझं डेकोरेशनचा बॅक पेपर कंप्लीट आणि असं त्याचं पूर्ण लुक दिसत आहे. आणि हा होता आमचा आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.